फक्त सर्वात मोठी नव्हती, ती होती कळपाचं हृदय. पन्ना व्याघ्र प्रकल्पातील सौम्य, ममतावयी वत्सला जंगलातील सर्वांची नानी आता आपल्याकडे. वयाच्या 100 वर्षानंतर तिचं हे निघून जाणं म्हणजे संपूर्ण जंगलासाठी एक मोठी शोभा. ती केवळ हत्तीण नव्हती, ती आई होती, आजी होती, सुईण होती आणि त्याहूनही अधिक ती एक भावना होती. जेव्हा एखादं पिल्लू जन्म घेत असे, वत्सला शांतपणे आईच्या शेजारी बसायची, काळजी घ्यायची, धीर द्यायची, एक अनुभवी आजीसारखी. ती वृद्ध झाली, तिची दृष्टीही हरवली, पण तिच्यावरची प्रेमाची आणि सन्मानाची सावली अधिक गडद झाली. वनकर्मचाऱ्यांनी तिला माणसासारखं जपलं. दररोज तिला खैरा नाल्यात आंघोळ घालायचं, गरम लापशी खायला द्यायची आणि ती झोपायची आपल्या ओढ्याजवळ. 8 जुलै त्या दिवशी ती उठली नाही. तिचं शरीर शांत झालं. वत्सला गेली, पण एक शतकभर दिलेलं ममत्व मागे गेलं. त्याच काळात झारखंडच्या एका गडद अरण्यात रेल्वे रुळांवर एक हत्तीण वेदनेत पडलेली होती. प्रसूतीच्या अंतिम क्षणात रात्रीच्या शांततेत धडधडणारी एक ट्रेन थांबवण्यात आली. जंगलाच्या मध्यभागी जवळपास 2 तास संपूर्ण रेल्वे थांबली, कारण त्या आईचा प्रसंग हा कोणत्याही घड्याळाच्या वेळेपेक्षा मोठा. माणसं थांबली, वेळ थांबली आणि त्या रुळांवर एक कोवळं बाळ जन्माला आलं. त्या क्षणाला कोणीही गडबड केली नाही, कोणीही शिस्तभंग केली नाही. जणू सर्वांनी त्या आईच्या वेदनेला आणि त्या नव्या जीवाला नमन केलं. आई आणि बाळ हळूहळू जंगलात निघून गेले, प्रकृतीच्या आशीर्वादासारखे. एका बाजूला वत्सला, जी आपल्या आयुष्याचा संपूर्ण वसा जंगलाला देऊन गेली, तर दुसऱ्या बाजूला एक हत्तीण, जिला जंगलाने नवजीवन दिले. मृत्यू आणि जन्म हे केवळ शेवट आणि सुरुवात नाही, हे आहेत निसर्गाच्या चक्राचे 2 टोक. एक निवांत समारोप आणि दुसरी आशेची पहाट. ती गेली, ती आली, पण दोघींनीही जंगलाला एक गोष्ट शिकवली: प्रेम, त्याग आणि सहअस्तित्व. न्यूज.साठी मी अंशु काशे.